तुमचं बाळ 3 वर्षापेक्षा लहान आहे आणि तुम्हाला त्याला स्मार्ट बनवायचं आहे. तर आज आपण बघूया काही इम्पॉर्टंट ट्रिक्स ज्या लहान मुलांना स्मार्ट बनवू शकतात. बाळांच्या आयुष्यातले पहिले 3 वर्ष हे फार महत्त्वाचे असतात, कारण याच दरम्यान त्यांच्या मेंदूची वाढ आणि विकास हा फार वेगाने होत असतो. अराउंड 80% ऑफ ब्रेन डेव्हलपमेंट ही सुरुवातीच्या 3 वर्षामध्येच होत असते. याच दरम्यान बाळाच्या ब्रेनमध्ये प्रत्येक मिनिटाला मिलियन्स ऑफ न्यूरॉनल कनेक्शन्स डेव्हलप होत असतात, जे बाळाला विचार करण्यासाठी, कम्युनिकेट करण्यासाठी किंवा इमोशन्स मॅनेज करण्यासाठी फार महत्त्वाचे असतात. त्यामुळेच ॲज अ पॅरेंट या 3 वर्षामध्ये तुम्ही काय करता हे फार महत्त्वाचं आहे. या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही करणं फार गरजेचं आहे. नंबर 1, रोज बाळाला बाहेर घेऊन जा. बेबी ब्रेन लर्न बेस्ट थ्रू द सेन्सेस. जसं की शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यामुळेच पंचेंद्रिय हे अधिक कार्यक्षम होतात. यामध्ये टचिंग, स्मेलिंग, सीइंग, मूव्हिंग. जेव्हा बाळ हे ढगांना बघते, बाहेर पडते तेव्हा ते पक्ष्यांचा आवाज ऐकते. बाळ फुलांचा वास घेतो, गवताला स्पर्श करतो, अनेक प्रकारच्या रंगीबेरंगी वस्तू बघते. त्यावेळेला त्याचा मेंदू जगाबद्दलचं ज्ञान घेत असतं. आयुर्वेदामध्ये देखील बाळाला 4थ्या महिन्यानंतर पहिल्यांदा बाहेर घेऊन जायला सांगितलं आहे. याचा उल्लेख निष्क्रमण संस्कारामध्ये आलेला आहे. पॉइंट 2, सतत त्यांच्याशी बोला. ते उत्तरं जरी देत नसतील तरी त्यांच्या आजूबाजूला काय घडतंय हे त्यांच्याशी बोलत राहा. कारण शब्द, आवाज, गाणी, गोष्टी याच्यामुळेच न्यूरॉनल कनेक्शन्स डेव्हलप होण्यासाठी फार मदत होते. कानांवर शब्द पडल्यामुळे लँग्वेज डेव्हलपमेंटसाठी फार मदत होते. त्यासोबतच ॲक्शन्स करून हे लवकर शिकतात. जसं उदाहरणार्थ, इथे पाणी सांडलंय, आपण हे पुसलं पाहिजे. आपले हात खराब झालेत, आपण हे धुतले पाहिजेत. त्यासोबतच रुमालाची घडी करणं किंवा एका ग्लासमधून दुसऱ्या ग्लासमध्ये पाणी ट्रान्सफर करणं, इवन ते डर्टी किंवा मेसी होत असेल तरीही अशा गोष्टी त्यांना करू द्या. यामुळेच त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स हे डेव्हलप होत असतात. पॉइंट 3, स्क्रीन टाइम हा स्ट्रिक्टली अवॉइड करा लेस दॅन 2 इयर बेबीमध्ये. पॉइंट 4, टमी टाईम द्या. बाळांना अगदी लहानपणापासूनच तुम्ही टमी टाईम देऊ शकता. याच्यामुळेच मोटार स्किल डेव्हलप होण्यासाठी मदत होते. त्यासोबतच त्यांना मोकळं रांगू द्या, पकडून पकडून उभं राहू द्या. यामुळेच बॉडी आणि ब्रेनचं कोऑर्डिनेशन डेव्हलप होत असतं. लक्षात ठेवा, परफेक्शनपेक्षा कन्सिस्टन्सी ही फार महत्त्वाची आहे. प्रत्येक बाळ हे त्याच्या गतीनेच वाढत असतं. फक्त यामध्ये तुम्ही त्याला मदत करणं हे फार गरजेचं आहे.